नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भरपूर मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, पण हे मुद्दे कोणते आहेत हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। प्रथम आता हे मुद्दे जाणून घेण्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो की हा व्हिडिओ नोट्स पेक्षा खूप महत्त्वाचा आहे। नोट्स जितके इम्पॉर्टंट नाही त्याच्यापेक्षा सुद्धा हा व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट आहे। हा व्हिडिओ आपल्याला लाईफ चेंजिंग सुद्धा असू शकतो आणि हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये जितके पॉइंट आहेत, हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट मी दोन टप्प्यामध्ये सांगितलेले आहेत। जसं नाण्याला दोन बाजू असतात त्या बाजूने हे मी पॉइंट सांगितलेले आहेत। आणि आता ह्याच्यामध्ये तिसरा सुद्धा एक पॉइंट आहे, म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात तशी नाण्याची मी तिसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तो असतो आपला बघण्याचा दृष्टिकोन। आता ह्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते आपण सर्वप्रथम मुद्दे ऐकू आणि त्यानंतर त्याचं सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे की शिक्षकांच्या 31,000 जागा रिक्त, त्यानंतर तरी सुद्धा शिक्षक भरती नाही। मग भरतीवर स्टे आहे, तो स्टे कधी उठेल, ही एक आशावादीचा टप्पा। हा तर दुसरा टप्पा आहे नाण्याची दुसरी बाजू, तसं सांगितलं होतं तो टीईटीचा घोळ। मग टीईटीचा रिझल्ट आणि टेट नोटिफिकेशन कधी येईल, असे एवढे टप्पे आहेत। ह्या सर्व टप्प्यांच्या मार्फत आपण चर्चा करणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये जी मी दोन टप्पे सांगितले होते, म्हणजे नाण्याच्या दोन बाजू, एक सकारात्मक बाजू आणि दुसरी आहे नकारात्मक बाजू। पण नाण्याला दोन बाजू असतात तशा ह्या व्हिडिओच्या सुद्धा दोन बाजू आहेत, पण एक तिसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, खूप काही शिकायला भेटेल आणि खूप काही समजून जाईल की बाबा आपल्याला ॲक्च्युअल आता काय करायचं आहे। पहिला टप्पा आहे, म्हणजे पहिला जो मेन मुद्दा आहे की शिक्षकांच्या 31,472 जागा रिक्त, असा एक अहवाल आला होता, रिपोर्ट आला होता, तुम्ही पाहिला असेल। त्याच्यामध्ये झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या 19,452 जागा रिक्त आहेत। फक्त झेडपीच्या 19,452 जागा रिकाम्या आहेत। मग ह्याच्यापैकी फक्त 10,000 सुद्धा जिल्हा परिषदेच्या जागांची जाहिरात जरी निघाली तर त्याच्यामधली एक जागा आपली आहे, असं आशा पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून अभ्यास पाहिजे। त्याच्यानंतरचं आहे मनपा, म्हणजे महानगरपालिकेच्या 11,098 जागा रिक्त आहेत। पुन्हा नगरपालिकेच्या 901 जागा रिक्त आहेत आणि छावणीच्या 21 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 31,472 जागा रिक्त आहेत। एवढा मोठा डोंगरा एवढा आकडा दिसतोय, 31,472 जागा, तरी सुद्धा शिक्षक भरती होत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ठळक गोष्ट आहे। आपल्या समोर दिसतंय 31,472 जागा, तरी सुद्धा शिक्षक भरती होत नाहीये, शासन जागं होत नाहीये। शासनाला सुद्धा शिक्षक भरती घेण्याबाबत उदासीनता दिसत आहे। ते घेतं का नाही असं सुद्धा त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे, घ्यायचं का नाही। आता बजेटचा प्रॉब्लेम, बरेचसे प्रॉब्लेम असतात, पण वस्तुस्थिती ही आहे की 31,472 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। आकडा खूप मोठा आहे आणि टीईटी पात्रता धारकांची संख्या सुद्धा खूप कमी आहे, कॉम्पिटिशन सुद्धा खूप कमी आहे। आणि आता मागच्या 1 वर्षापासून जसं वातावरण चाललेलं आहे, या दृष्टिकोनातून बरेचसे विद्यार्थी हे अभ्यासाच्या प्रवाहामधून बाहेर गेलेले आहेत। दुसरा मुद्दा जो आहे तो शिक्षक भरती नाही आता, आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे स्टे कधी उठणार आहे। लक्षात घ्या, 2008ला पहिली सीईटी झाली, त्याच्या मार्फत बरेच शिक्षक लागून गेले। त्यानंतर लगेच 2 वर्षानंतर सीईटी 2010 झाली, त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे लागून गेले। पण त्यानंतरचा टप्पा म्हणजे शिक्षक भरती ओलांडायला जवळजवळ 7 वर्षाचा कालावधी लागला, 2017ला झाली। मग 17मध्ये ही भरती सुद्धा 2 टप्प्यामध्ये झाली। अगोदर 17ला झाली, मग त्याच्यानंतर त्याच्यातल्याच काही जागा हे आत्ता भरणं चालू आहे। आणखीन सुद्धा ही भरती चालूच आहे, संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही। मग आता 2017 पासूनच्या आत्तापर्यंतच्या जागा 31,472 जागा रिक्त आहेत। मग ह्यावर त्यांना आज ना उद्या शिक्षक भरती घ्यावीच लागणार आहे। आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ही एक आशादायक बातमी आहे की 31,472 जागा रिक्त आहेत, हे आपल्याला दिसतंय, ही आशावादी बातमी आहे। पण आता ह्याच्यामध्ये दुसरा टप्पा काय आहे, जो नकारात्मक बाब आहे, कुठली आहे की टीईटीचा घोळ। आता जो काही टीईटीचा 2019चा स्कॅम उघडकीला आला, तो कसा आला काय आला सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे। तो घोळ उघडकीला आला, त्यामुळे आपल्या 2021च्या टीईटीचा रिझल्ट अडकला। तो टीईटीचा रिझल्ट काही लागना गेलाय, पहिली आन्सर की आली, फायनल आन्सर की आली, त्याच्यानंतर आणखी आपल्याला
निकालाची प्रतीक्षा आहे ती आणखीन वाढतच चाललेली आहे। मग आता टीईटीचा निकाल कधी लागेल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्वांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न की टीईटीचा निकाल कधी लागेल अक्षरशः वैतागून गेले। काही जणांचे तर लग्नाचे वय निघून गेले, लग्न थांबले होते ह्या टीईटीच्या निकालामुळे। टीईटीचा एकदा निकाल लागला की टेट नोटिफिकेशन, मग परीक्षा झाली की डायरेक्ट नोकरी लागेल, मग आपलं लग्न होईल असं चालू होतं, पण तसं काय होत नाहीये। मग ह्याच्यातून टीईटीचा रिझल्ट लागला नाही तर टेटचं नोटिफिकेशन कसं येणार ही एक नकारात्मक बाब। आता ह्याच्यातले दोन टप्पे कसे होते की आपल्याला एक आशादायक बातमी काय आहे की 31,472 जागा दिसत आहेत, आणि दुसरी बाब काय आहे म्हणजे पहिली बाब काय आहे 31,472 जागा दिसत आहेत, शिक्षकांच्या भरपूर जागा रिकाम्या आहेत, आज ना उद्या शिक्षक भरती होणार हे दिसत आहे। ही पहिली आशादायक बातमी झाली, म्हणजे आल्हादायक बातमी झाली की बाबा आपल्याला जागा आहेत, भरपूर आहेत, त्याच्यामधल्या 10,000 जागा सुद्धा निघाल्या, तर त्यातली एक जागा सुद्धा माझ्यासाठी सफिशियंट आहे। कशी सफिशियंट आहे? 10,000 जरी जागा निघाल्या तर ते कास्टनुसार सगळं जे आरक्षण आहे ते सगळं होऊन सुद्धा जरी एक जागा ती माझीच असणार अशी आशा ठेवून बरेचसे अभ्यास करत आहेत, आणि बऱ्याच जणांनी चांगला अभ्यास केलेला ही त्यांचे पॉझिटिव्हनेस झाला, म्हणजे हे त्यांची सकारात्मक बाब झाली, ते आशादायक आहेत। आता 31,472 जागा म्हटल्यानंतर त्यांनी आणखीन अभ्यास वाढवला आहे, ते एक फुल ह्याच्यामध्येच फोकसमध्ये की बाबा आज ना उद्या नोकरी लागणार आहे, बाकीच्या 12 भानगडीत काय देणं घेणं नाहीये, वेळ लागला हरकत नाहीये, किती काय वेळ लागणार, पण त्याच्यामधली माझी एक जागा आहे म्हणजे आहे, ही त्यांची एक बाब म्हणजे एक गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन झाला। आणि आता दुसरा दृष्टिकोन काय आहे जो बऱ्याच जणांचा झालेला आहे। आता दुसरी बाब आहे की नकारात्मक गोष्ट त्याच्यामध्ये टीईटीचा घोळ। आता टीईटीचा घोळ जो झाला त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे नकारात्मकतेमध्ये गेलेले आहेत, नैराश्यतेमध्ये गेलेले आहेत। 2019चा घोळ उघडकीला आला, त्याच्यामध्ये 7,500 विद्यार्थी सापडले, मग 18चा सुद्धा सापडलेला आहे, ती आणखीन लिस्ट आली नाही, जी लिस्ट व्हायरल झालेली आहे ती पोलीस प्रशासनाची होती, पण जी लिस्ट आणखीन ऑफिशियल आहे ती आलेली नाहीये। मग त्याच्यामुळे आपला टीईटीचा रिझल्ट अडकला, आता तो टीईटीचा रिझल्ट लागत नाहीये, मग ह्याच्यामुळे आणखीन जास्त प्रेशर आहे, मग टेटचं नोटिफिकेशन येत नाही, हे नकारात्मक गोष्टी आहेत। मग ह्याच्यामध्ये आणखीन काय म्हणतात की टीईटीचा रिझल्ट ह्या वर्षी लागत नाही, टेटची परीक्षा सुद्धा ह्या वर्षी होत नाहीये, मग पुढल्या वर्षी असं ढकलणार, 2024ला इलेक्शन आहेत, मग इलेक्शनच्या जवळ हे शिक्षक भरती करतील, हे असा बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा, म्हणजे अशा बघण्याच्या दृष्टिकोनातून जे काही सुद्धा अभ्यास करत आहेत त्यांच्या मनामध्ये एक थोडंसं डाऊट निर्माण होतो की काय बाबा हे म्हणत आहेत काहीतरी खरं असेल, आपण एवढं हे करतोय, फोकस करतोय, अभ्यास करतोय, चांगला अभ्यास करतोय, जागा एवढ्या शिल्लक आहेत, सगळं दिसतंय, पण एक गोष्ट अशी सुद्धा आहे की सत्य परिस्थिती आपल्याला दिसत आहे, पण आपण ते बघून सुद्धा आंधळ असल्यासारखं करत आहे। मग ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे का, किक बसते असं डोक्यामध्ये येतं। मग पुन्हा वाटतं खरंच टीईटीचा रिझल्ट लागला नाहीये, आणखीन 1 महिन्यानंतर लागेल, मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर नोटिफिकेशन येईल, मग त्याच्यानंतर असं होईल, मग त्याच्यानंतर हे होईल ते होईल, मग ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो, मग आपण जे फोकस करत होतो ते होत नाहीये। हे झाले नाण्याची एक बाजू, 2 बाजू। तसंच हे आपल्या शिक्षक भरतीच्या सुद्धा 2 बाजू होत्या की एक बाजू आपल्याला दिसते की एवढं आहे आणि दुसरी बाजू ती नकारात्मक बाजू आहे, हे झालं। पण आता ह्या गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन, मी सुरुवातीला सांगितलं होतं ना 2 बाजू आहेत, पण मी तिसरी बाजू सुद्धा सांगणार आहे। हे झालं 2 बाजू, पण आता याच्यामध्ये ह्या गोष्टींकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि कसा बघायला पाहिजे। आता हे 2 दृष्टिकोन सांगितले की एक अशी बाजू आहे आणि दुसरी बाजू अशी आहे, पण आता ह्या गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे। ठीक आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे 31,472 जागा रिकाम्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, मनपाच्या आहेत, छावणीच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, ठीक आहे, मान्य आहे। आणि दुसरी बाजू जे टीईटीचा स्कॅम चालू आहे, नकारात्मक गोष्टी चालू आहेत, आणि पुन्हा शासनाचं सुद्धा यांच्या सत्तेचं समीकरण वेगवेगळे चालू आहेत, ह्याच्यामध्ये सगळं हे अडकलेलं आहे। हे एक सकारात्मक बाजू दिसते, एक नकारात्मक बाजू दिसते, हे सगळं दिसलंय आपल्याला, ठीक आहे, पण आता ह्या गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे, कसा असला पाहिजे। तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा हा जो काही घोळ चालू आहे, हा जो काही घोळ चालू आहे तो आज ना उद्या थांबणार। आता ह्याच्यामध्ये काही कोर्टामध्ये चाललेत, जे काही शिक्षक होते ते कोर्टामध्ये चाललेत, तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचं मिटून घेतील, ह्याचा आणि आपल्या भरतीच्या ह्याच्यामध्ये काही अडथळा येणार नाहीये। मग आता राहिला टीईटीचा रिझल्ट कधी लागेल, कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो, कोणतीही चांगली गोष्ट होण्यासाठी वेळ लागतो। आधी सगळ्या नकारात्मक गोष्टी होतात, त्याच्यानंतरच काहीतरी चांगलं घडतं। 100 वाईट गोष्टी घडल्या तर एक चांगली गोष्ट त्या 100 गोष्टींवर हवी असते, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। हा रिझल्टचा घोळ संपेल, टेटचं नोटिफिकेशन येईल, होईल, हे सगळं होईल,
पण आता आपला आणखीन एक चांगला दृष्टिकोन कसा असला पाहिजे की 31,472 जागा आहेत, पण ही एक वस्तुस्थिती आहे की ह्याच्यापैकी सगळ्या जागा एका टप्प्यात भरल्या जाणार नाहीत. ओके, मान्य आहे. ह्याच्यापैकी 9,000 जागांची सुद्धा भरती निघाली तरी त्यातली एक जागा माझी असली पाहिजे असा विश्वास असला पाहिजे. आता हा विश्वास निर्माण करण्यामागं काय असलं पाहिजे, त्याची पार्श्वभूमी काय असली पाहिजे, तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आता 7वा वेतन आयोग चालू झालेला आहे, 7वा वेतन लागलेला आहे, त्यानुसार पगारी भरमसाठ झालेले आहेत. आपण प्राथमिकचे शिक्षक म्हणून जर लागलो तर आपल्याला 30,000च्या पुढं पगार भेटणार. ते शिक्षक सेवकचा काळ सोडून द्या, पण त्यानंतर 30,000च्या पुढं पगार भेटणार. त्यानंतर माध्यमिकचा शिक्षक झालो म्हणजे 6वी ते 8वीचा, त्याच्यामध्ये आपल्याला 50च्या पुढं पगार भेटणार. मग त्यानंतर 8वी ते 10वीचा शिक्षक झालो तर त्याच्यामध्ये आणखीन पगारवाढ भेटणार. मग कॉलेजचे जर आपण शिक्षक झालो म्हणजे प्राध्यापक झालो तर 11वी 12वीच्या तर त्यावेळेस आपण लाखामध्ये खेळणार. म्हणजे आपल्याला पैसे गोळा करायला पोतं घेऊन जावं लागेल, एवढा पगार आपल्याला मिळणार आहे वर्षभराचा. महिन्याला एवढा पगार आहे, वर्षभराचा जर एकत्र केला तर आपल्याला तो पैसा गोळा करण्यासाठी म्हणजे साठवण्यासाठी एक पोतच लागेल, एवढा आहे. हे झालं प्रेरणा कशाची, पैशाची. म्हणजे आपण एवढं काही सोसत आहे, नोकरी लागत आहे, परीक्षा होणार आहे, पण त्यानंतर परीक्षा लागल्यानंतर आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत. आपण सध्या एक वस्तुस्थिती आहे की आपण नोकरीचा शोध का घेत आहोत की विद्यार्थ्यांना शिकवायचंय नाही, विद्यार्थ्यांना घडवायचंय तर नाही, की आपल्याला नोकरी लागली पाहिजे, आपण स्टेबल झालो पाहिजे, समाजामध्ये आपल्याला एक चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. माझं लग्न नाही झालं तर माझं नोकरीच्या माध्यमातून लग्न होईल, चांगला हुंडा येईल, समाजातले लोक माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघतील. हा आपला पॉइंट ऑफ थिंक म्हणजे आपला हे विचार करण्याची पद्धत. पण आपण विचार करण्याची पद्धत अशी केली आहे का की नाही बाबा मी लागल, नोकरीला लागल, पण नोकरीला लागण्यापेक्षा किती पगार भेटेल ते मॅटर करत नाहीये, पण मी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना चांगलं शिकवेल, विद्यार्थी चांगलं घडवेल, माझ्याकडे जे काही चांगलं आहे ते मी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या माध्यमातून किंवा जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं मी समाजाला देण्याचा प्रयत्न करेल. हा विचार आपण करतोय का? नाही. मग हा विचार करत नाही, आपण फक्त विचार करतोय की नोकरी लागावी, परीक्षा लवकर व्हावं, परीक्षा लवकर झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर पगाराचा आकडा मोठा दिसेल, स्टेबल होऊ, स्टेबल झाले की समाजामध्ये मान मिळेल, मुलगी मिळेल, लग्न होईल, ह्या गोष्टी बघतो. पण ठीक आहे, ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, समाजामध्ये जगत असताना ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, पण त्याच्यानंतर सुद्धा ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नोकरी लागली, पगार भेटला, हे सगळं भेटलं, पण ते करत असताना विद्यार्थी घडवणं, विद्यार्थ्यांचं कल्याण करणं, त्याचबरोबर समाजाचं कल्याण करणं, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. ह्या सगळ्या एकत्र करा आणि ह्या एका बाजूला ठेवा. म्हणजे कसं आपल्याला नोकरी लागल्यानंतर भरमसाठ पैसा भेटणार आहे, स्टेबल होणार आहोत, चांगली मुलगी भेटणार आहे, हुंडा भेटणार आहे. तर हुंडा जरी नाही घ्यायचा म्हणलं तर काय घेणार आहेत, ते घेणारच आहेत. पण त्याच्यानंतर आणखी समाजासाठी आपल्याला तर काय करायचंय, विद्यार्थी घडवायचे, विद्यार्थ्यांचं कल्याण करायचे, एक आदर्श पिढी घडवायची, हा पॉझिटिव्ह असा विचार करा. आणि त्याच्यानंतरची आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी जी आशादायक वाटणारी की आज शिक्षकांची नोकरी किती असते, 5 तास, शाळा 12:30 ते 5:30 किंवा 7:30 ते 12:30 अशी 5 टप्प्याची म्हणजे 5 तासांची शाळा असते. जर आपण जिल्हा परिषदला लागलो किंवा संस्थेमध्ये सुद्धा लागलो तर असे जे इंग्लिश स्कूलमध्ये लागणारे असतात त्यांची गोष्ट वेगळी. 5 तासाची नोकरी, त्यानंतर शनिवारची अर्धी शाळा, रविवारची सुट्टी, सणावाराची सुट्टी, उन्हाळ्याच्या 1.5 महिने सुट्टी आणि दिवाळीचे 15 दिवस सुट्टी. इतक्या सुट्ट्या, इतका आराम, 5 तासाची ड्युटी, पोतभर पैसा. त्यातल्या त्यात आपण पार्ट टाइम सुद्धा आणखीन काही करू शकतो. आता बरेचसे जे आहेत की 2017ला शिक्षक म्हणून लागलेले आहेत, त्यानंतर ते पार्ट टाइम सुद्धा शिकवत आहेत किंवा पार्ट टाइम बिझनेस सुद्धा करत आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे सगळं आशादायक आहे. हे सगळं आपण विचार करून हेच प्रेरणास्रोत मानून, प्रेरणास्रोत कुठला की परीक्षा होईल तेव्हा होईल, लागल, परीक्षा झाल्यानंतर आपण 100% लागणार आहोत. त्यानंतर शनिवारची अर्धी शाळा, रविवारची सुट्टी आहे, सणावाराच्या सुट्ट्या आहेत, 5 तासाची ड्युटी आहे, उन्हाळ्याचे 1.5 महिना सुट्ट्या असतात, दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या असतात, फक्त 5 तास ड्युटी, मस्तपैकी पैसाच पैसा, भरपूर पैसा येतो. त्यासोबत आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हवं ते देता येतं, पाहिजे तसं शिकवता येतं, चांगलं शिकवता येतं, समाजासाठी सुद्धा देता येतं. मग हे कडला वेळ शिल्लक राहिल्यानंतर आपण ऑनलाईन सुद्धा शिकवू शकतो किंवा वेगळा बिझनेस सुद्धा करू शकतो किंवा एखादा
क्लास टाकून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवू शकतो। हे पॉझिटिव्ह थिंकिंग झाले, हे सगळं सकारात्मक दृष्टिकोन झाला। हा दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे। हा आहे आपला बघण्याचा दृष्टिकोन, किंवा आपण असं बघितलं पाहिजे। पण आपण कसं बघतोय, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे? 31,472 जागा आहेत, 2017 पासून भरती झाली नाही, आणखीन होणार नाही। काय होणार नाही? आणि ह्याच्यामध्ये आणखीन TETचा रिझल्ट लागला नाही, हे घोळच चालू आहेत। आता जरी झाले की ह्याच्यामध्ये पैसे देऊनच लागतील, मग ह्यांचंच चालत राहील। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काहीच नाही आहे, सरकारला सुद्धा विद्यार्थ्यांचं देणं घेणं नाही आहे। सरकार फक्त पैसे देणाऱ्या लोकांचा विचार करतो, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा विचार करतच नाही आहे। आपण नुसतं अभ्यासच करत राहायचा आणि पैसे देऊन हे करणारे पास होऊन नोकरीवर लागतात, आणि नोकरीवर लागल्यानंतर त्यांना जरी काढायचं म्हणलं तर मग त्यांच्या बाजूने लढणारे, कोर्टामध्ये जाणारे बरेचसे असतात, आणि त्यामध्ये आपण राजकारण सुद्धा घुसवतो। मग आपले नकारात्मक सुद्धा विचार त्याच्यामध्ये मिक्स करतो। ह्या सगळ्या असे विचार घुसवल्यामुळं आपण ह्याच्या अगोदर जे सांगितलं, जे आशावादी गोष्टी सांगितल्या त्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्या पहिल्या स्टेपपर्यंत सुद्धाच पोहोचू शकत नाही। कुठली की परीक्षा होईल, परीक्षेमध्ये मी चांगले मार्क घेऊन त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन नोकरीला लागेल, ह्या लेवलपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। कशामुळं? की जर आपला बघण्याचा दृष्टिकोन असा असेल की TETचा घोळ चालू आहे, हे असाच घोळ चालू लागणार, मग ह्या घोळमध्येच आपली परीक्षा सुद्धा होणार नाही, TETचा रिझल्ट सुद्धा लागणार नाही, परीक्षा कॅन्सलच होईल, परीक्षा होणारच नाही, परीक्षा घेणारच नाहीत, जिल्हा आपल्या परीक्षा परिषदेला पण परीक्षा घ्यायची नाही, शासनाला पण परीक्षा घ्यायची नाही, शासनाला आता इलेक्शनपर्यंत पुढं ढकलायचं आहे। मग पुन्हा नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका येणार, त्यानंतर आपल्या लोकसभेच्या निवडणुका येणार, असं आपण मनामध्ये विचार करतो, असे काही नकारात्मक विचार मनामध्ये टाकतो, आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत मग सांगितलेल्या आपण त्याच्या पहिल्या पायरीसुद्धा पर्यंत सुद्धा पोचत नाहीये। ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मान्य आहेत, वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती सुद्धा मान्य करायला पाहिजे। पण वस्तुस्थिती आहे ही मान्य करून त्याच्यामधून काहीतरी अल्टरनेट मार्ग शोधला पाहिजे। अल्टरनेट मार्ग आपल्याला दिसलेला आहे, जागा दिसलेल्या आहेत 31,472, मग त्याच्यातून आपल्याला मार्ग कसा काढायचा आहे, जेवढं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं। फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरून सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात। आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जवळजवळ 90% लोकांचा हात चाललेला आहे की मायनसमध्ये चाललेला आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून चाललेला। आपण बघण्याचा दृष्टिकोन असा ठेवत नाही आहे की बाबा 31,472 जागा आहे, ठीक आहे, सगळ्या निघणार नाहीत, 10,000 तरी निघतील, 10,000 निघाल्यानंतर त्याच्यातली एक जागा माझी आहे, एक जागा माझी आहे म्हणजे माझी आहे, मी लागणार, एवढा एवढा पगार उचलणार, असं विद्यार्थ्यांना शिकवणार, त्याच्यानंतर आणखीन असं काय करणार। आपण सध्या त्या लेवलला पोचलोच नाही, तिथपर्यंत गेलोच नाहीये, आपलं हेच चाललेलं आहे। TETचा निकाल कधी लागणार, टेटचं नोटिफिकेशन कधी येणार, मग परीक्षा MPSC घेणार का हे घेणार, दुसरे घेणार, मग आता दुसरे घेतल्यानंतर मग अभ्यास काय असेल, मग अभ्यासक्रम बदलणार का तोच राहणार, गणित बुद्धिमत्तेचे वेटेज तेच राहणार का कमी जास्त होणार, मग सिलेबस काय करणार, मग हे सगळं झाल्यानंतर परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, मग परीक्षा ऑनलाईन झाल्यानंतर फायदा काय असेल, आणि परीक्षा ऑनलाईन जर नसेल तर मग तोटा काय असेल, किंवा परीक्षा ऑफलाईन झाली तर फायदा काय असेल आणि तोटा असेल, मग त्याच्यानंतर कास्टनुसार मेरिट किती लागणार, मग मेरिट लागल्यानंतर नोकरी कुठे भेटते, मग त्या पवित्र पोर्टलच्या मार्फत हे झाल्यानंतर आपण अपडेट वगैरे कधी करायचं असतं, माहिती कशी भरायची असते, कधी भरायची असते, मग त्या पवित्र पोर्टलमध्ये भरल्यानंतर आपल्याला निकाल कधी लावतात, आपल्याला जॉबला कुठं पाठवतात, आपल्याला ह्याच ठिकाणी जॉब भेटतो का, मग हे सगळं झाल्यानंतर मग मेरिट लिस्ट गेल्या वर्षी किती लागली होती, एवढी लागली होती, ह्या वेळेसची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी लागेल किंवा जास्त लागेल, मग आपण त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे। ह्याच्यामध्ये ह्या प्रवाहामध्ये चाललोय आपण, ह्या प्रवाहामध्ये आपल्याला बिलकुल जायचं नाहीये, असले विचारच आणायचे नाहीत, कोण घ्यायचं काय उखडायचं उखडं, आपलं काम आहे। इकडे आपण जे मी तुम्हाला सांगितलं तो दृष्टिकोन पहा, त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाकडे बघा। पैसा आहे, सगळं आहे, भरपूर आहे, प्रतिष्ठा आहे, इज्जत आहे, मान सन्मान भेटणार आहे, त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला असं काही करता येणार आहे की बाबा समाजासाठी खूप करता येणार आहे, ज्या शाळेमध्ये लागलोय त्या शाळेसाठी सुद्धा भरपूर करता येणार आहे। एवढा वेळ आहे, फावळा वेळ आहे, आपण एकदा का लागलो की खूप काही करू शकतो, फक्त लागणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे। हे काय महागात चालू आहे रडगराने, ते चालू द्या, तो रोजचा पाडा आहे तो चालू द्या, आपला फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला, आज ना उद्या भरती होईल,
TETचा निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर नोटिफिकेशन येईल. इट्स पॉझिटिव्ह असं थिंकिंग, असा विचार करा की हां लागेल, ह्या महिन्यात नाही लागला ना पुढल्या महिन्यात लागेल, मग पुढल्या महिन्यात तर लागणं गरजेचं आहे. मग दिवाळी येईल, दिवाळीनंतर तर नोटिफिकेशन येईल, मग आज ना उद्या तर टेटची परीक्षा होणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे. 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, 6 महिने लागतील. आता म्हणचाल असं म्हणत म्हणत वर्ष गेलं, हो असं म्हणत म्हणत गेलं, पण वस्तुस्थिती दिसते ना आता 31,000 आहेत ना, आज ना उद्या भरणं गरजेचं आहे. हे कायमचं भरणारच नाहीत असं सुद्धा होणार नाही आहे, भरणार आहेत, आज ना उद्या भरणार आहेत, होईल. थोडेसे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. सोनार की एक लोहार की असतं ना तसं असतं. आता झालं, सगळं झालं, आता काहीतरी चांगलं घडतंय. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, 100 गोष्टी नकारात्मक जरी घडत असतील तर एक चांगली गोष्ट घडते, आणि एक चांगली गोष्ट त्या 100 गोष्टींवर इतकी हवी होते. हे तसं गोष्ट आहे, फक्त परीक्षा होण्याची वाट बघणं आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे काय होते ते होऊ द्या, काहीही करू नका. फक्त प्रत्येक गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, किंवा आपण त्या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे, ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आपला जर बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर विषय मिटला. आता हा जो काही दृष्टिकोन आहे तो मानसशास्त्राचा एक टॉपिक आहे. हा टॉपिक सुद्धा आपण बोर्डावर घेऊन त्यावेळेस तुम्हाला बोर्डावर व्यवस्थितपणे समजून सांगेल की काय असतं ॲक्च्युअल दृष्टिकोन म्हणजे काय असतं, त्याच्यातून प्रत्येक गोष्टी कशा बदलत जातात ते मी बोर्डावर सांगतो. आणि त्याच्यातले मानसशास्त्रामधले काही स्पेशल म्हणजे असे गाजलेले उदाहरण आहेत ते सुद्धा सांगतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं काही सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. दिसतंय TETचा निकाल लागणार आहे, ह्या महिन्यात लागेल. आता तो माझ्या हातात नाही आहे, कधी लावायचा नाही लावायचा तो शासनाचा निर्णय आहे, तो आपल्या परीक्षा परिषदेचा निर्णय आहे, ते त्यांच्या मनावर आहे. आणि त्यानंतर टेट नोटिफिकेशन येईल, परीक्षा होईल, त्यामध्ये काहीही करू नका. आणि जे काही नकारात्मक गोष्टी असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बरं ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मला असं वाटतं की जेवढं काही सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे. बरंचसं काही समजण्यासारखं आहे, बरंचसं काही शिकायला भेटलेलं असेल तर ठीक आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच ह्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.